महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर 2 नंतर आता थेट ऑपरेशन टायगर 3च्या चर्चांना उधाण आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई महापालिकेबाबत मोठं सूचक विधान केलंय। त्यांच्या दाव्यानुसार मुंबई महानगरपालिकेतील बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधील ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक लवकरच मातोश्रीची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करू शकतात। काय माहितीये का, संजय राऊत म्हणाले राडा होईल, अरविंद सावंत म्हणाले व्हीप लागू केला। अहो, हा व्हीप जी अँटी डिफेक्शन लॉ आहे, 10वी अनुसूची संविधानामध्ये, व्हीपचं उल्लंघन केल्यास कारवाई होते। ते कुठे होते माहितीये का? प्रामुख्याने संसदेचं जे कामकाज असतं ना, आणि विधिमंडळातील संसदेतलं मतदान, या संदर्भात हा व्हीप लागू होतो। महत्वाच्या विधेयकांवरती जे मतदान होतं त्यावेळी अविश्वासाचा ठराव, विश्वासदर्शकाचा ठराव, सरकार अर्थसंकल्प, विनियोग विधेयक, अशा काही गोष्टींवर हा व्हीप लागू होतो। संसदेच्या अंतर्गत कामावरती हा व्हीप लागू होतो 10वी अनुसूचीनुसार। कशाला धमक्या देताय? एवढे काय कोण दुधकुळे नाही आहे तो? सगळ्यांना कायदा कळतो, फक्त अरविंद सावंतांनाच कळतो असं नाही। पक्षाच्या बाहेरील कामकाजासंदर्भात हा व्हीप लागू होत नाही। त्याच्यामुळे या पोकळ धमक्या जे काही त्या खासदारांना देतायत, शिवीगाळी करून झालं, आता हे नको त्या धमक्या देतायत। ते खासदार म्हणाले का आम्ही पक्ष बदलतोय, आम्ही तुम्हाला सोडतोय? कशाला धमक्या देताय? खोट्या खोट्या धमक्या कशाला देताय? थोडा कायद्याचा अभ्यास करा आणि नंतर कृतीमध्ये आणा। दरम्यान या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ निर्माण झाली असून ऑपरेशन टायगर 3 प्रत्यक्षात येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।